ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्या राजकीय दहीहंडी उत्सवांचं सुद्धा आयोजन केलं जातंय आणि त्यातच संपूर्ण राज्यातच नाही तर देशात प्रसिद्ध असलेली शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार उपनेते रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी। आणि ही दहीहंडी सेलिब्रिटी दहीहंडी उत्सव म्हणून सुद्धा ओळखली जाते। त्यामुळे आज दिवसभर यंदाही संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत। या दहीहंडी उत्सवात एकूण 3 दहीहंडी बांधल्या गेलेल्या आहेत। एक ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी, दुसरी मुंबईतल्या गोविंदा पथकांसाठी आणि तिसरी मुंबई ठाणे या ठिकाणच्या महिला गोविंदा पथकांसाठी। यंदा 9 थरांचा विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 21 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे, तर 9 थर रचणाऱ्या गोविंदा पथकांना 11 लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल। आपल्यासोबत रवींद्र फाटक आहेत, त्यांच्याकडनं अधिक जाणून घेऊ। सर, काय सांगाल? दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे, दिवसभर कसा उत्साह असणार आहे इथे? दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जातो आहे आणि गोविंदांचं आगमन तर बघण्याची सुरुवात झालेलंच आहे। पण मला सर्व गोविंदा 2025 मध्ये सर्व गोविंदांना मनामध्ये शुभेच्छा देतो। दरवर्षी गोविंदा या संकल्प प्रतिष्ठानाला मुंबईमध्ये असेल ठाण्यामध्ये सर्व गोविंदा भेट देत असतात आणि त्यांचा एन्जॉय करण्याचे आमचं सर्वच माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो आणि सर्व गोविंदांना मला एवढंच म्हणणं आहे की थर लावत असताना सेफ्टीचं आणि आपल्या जीवाची सेफ्टी करावी असं मला। सेलिब्रिटीचा दहीहंडी उत्सव देखील या मंडळाची ओळख आहे। काय वाटतं, कोणकोणते सेलिब्रिटी यावेळेला आहे ना? मराठीचं सर्वच कलाकार या स्टेजवरती सेलिब्रिटीच्या माध्यमातून आपल्या हास्यजत्राची टीम पूर्ण दहीहंडी उत्सवचा बँड आहे त्यांचं। त्याचबरोबर आमचे सगळे हिंदीमधले सगळे सेलिब्रिटी जे रेग्युलर येतात ते सगळे इथे येणार आहेत आपल्या स्टेजच्या माध्यमातून। त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या गोविंदाला शुभेच्छा देतात। कोणकोणते राजकीय नेते भेट देणार आहेत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री दोन्ही या गोविंदाला शुभेच्छा आणि स्टेजवरती येणार। काय आव्हान असणार आहे गोविंदा पथकांना, ठाणेकर नागरिकांना? माझ्या गोविंदांना शुभेच्छा असेल, आजचा जो फुल एन्जॉय करा। 9 थरांचा जो विश्वविक्रम जो गोविंदा पथक पडेल त्याला 21 लाखांचं पारितोषिक जो आहे तोषिक जे आहे ते या दहीहंडी उत्सवामध्ये ठेवण्यात आले। त्यामुळे आज दिवसभर हाच उत्साह जो आहे तो संकल्प गोविंदा पथकामध्ये पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन सतीश निकेश शादूर, पुढारी न्यूज, ठाणे। आपण हे दृश्य बघतोय, शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक यांच्याकडून हे दहीहंडीचं आयोजन करण्यात आले। सरनाईकांनी सुद्धा यावेळी तिथे उपस्थिती लावली।